लातूर जिल्ह्यातील व इतर पोलीस स्टेशन हद्दीतील 23 गंभीर घरफोड्या चोरी गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व 2 मोटारसायकलीसह कुख्यात टोळीतील 4 आरोपी जेरबंद। 3 वर्षांपासून सक्रिय असलेले घरफोड्या करणारे टोळीचे पर्दाफाश, 7 आरोपींपैकी 4 अटक, एकूण मुद्देमाल 4,37,000 रुपये जप्त। लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या व चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती। या गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानीय गुन्हे शाखा लातूर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास पद्धती वापरून घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा कुख्यात व सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे। पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने ही महत्त्वाची कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली। दिनांक 6 डिसेंबर 25 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लातूर बार्शी रोडवरील लातूर विमानतळ टी पॉइंट येथे 4 संशयित इसम 2 मोटारसायकलीसह थांबलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व सापळा लावून खालील संशयितांना 14.00 वाजता ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेले आरोपी: 1. अजय श्रावण शिंदे, वय 22, रा सुंभा, जी धाराशिव। 2. अर्जुन दिलीप भोसले, वय 27, रा भिवंडी झरेगाव, जी सोलापूर। 3. केशव माणिक पवार, वय 30, रा खंडाळा, ता तुळजापूर। 4. विक्की सजगुया शिंदे, वय 19, रा सुंभा, जी धाराशिव अशी असून आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याच्या 3 अंगठ्या, 1 गंठण, कानातील फुले व रोख रक्कम ₹32,000 तसेच त्यांनी गुन्ह्यात वापर केलेल्या चोरीच्या 1,30,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH 25 BG 1368, TVS अपाची 25 1382 हे पण जप्त करण्यात आले आहेत। आरोपींची कबुली: 23 घरफोड्यांचा खुलासा। चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की त्यांनी त्यांच्या आणखीन इतर 3 साथीदारासह मिळून गेल्या 1 वर्षात लातूर, धाराशिव, बिदर जिल्ह्यातील एकूण 23 घरफोड्या केल्या असून त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यात ही टोळी सामील आहे। लातूर जिल्ह्यातील 18 व बाहेरील जिल्ह्यातील 5 असे एकूण 23 गुन्हे उघडकीस आले। औसा, किल्लारी, मुरुड, रेणापूर, कासार शिरसी, लातूर ग्रामीण, गातेगाव, भादा आदी ठिकाणच्या 18 घरफोड्या तसेच उमरगा, धाराशिव ग्रामीण, मंटाळा, मुरबी, बिदर इत्यादी ठिकाणचे गंभीर चोरीचे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची टोळी ही कुख्यात व सराईत असून एकट्या धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याला नमूद टोळी विरुद्ध चोरी, घरफोडी, दरोड्यासारखे तब्बल 57 गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत समोर आले आहे। नमूद आरोपीकडून 2,75,000 रुपयाचे सोन्याचे दागिने, 32,000 रोख रक्कम, 1,30,000 च्या 2 मोटारसायकली असा एकूण 4,37,000 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पथकामधील सपोनी सदानंद भुजबळ, अमित कुमार पुणेकर, पोपनी राजाभाऊ घाडगे, पोपनी प्रमोद देशमुख, पोपनी अमर केंद्रे, पोलीस ठाणे भादाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, सपोपनी सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, युवराज गिरी, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, अर्जुन राजपूत, दीनानाथ द्वक्ते, रियाज सौदागर, प्रशांत स्वामी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, मनोज खोसे, राहुल कांबळे, हल्लाळे, प्रवीण कोळसुरे, चंद्रकांत केंद्रे,
संतोष खांडेकर, व्यंकटेश नितुरे, प्रदीप चोपणे, जांभळे, सुहास जाधव, धनंजय गुट्टे, प्रज्वल कलमे, गोरोबा इंगोले, शैलेश सुडे, सागर आलापुरे, बाबा खोपे, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे. पोलिसांचे आवाहन. लातूर जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षेकरिता पूर्ण कटिबद्ध आहे. नागरिकांनी घरफोडी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी अथवा 112 वर संपर्क साधावा.